नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर मजेत ना? तर आज आपण नवीन क्लॉथ स्टिचिंग शिकवणार आहे. ते आहे एका छोट्या बाळाचं टोपी, त्याला आपण बोनेटही म्हणू शकतो. तर ती स्टिचिंग कशी करायची, कटिंग कशी करायची, चला तर आपण ते बघू आता. हा आहे आपला 12 बाय 12चा एक चौकोनी असा तुकडा घेतलेला आहे. तर इथून आपल्याला मापाचं टाकायचं आहे. हे बघा, आपण हे सरळ कटिंग करून घेणार आहोत कपडा. हे बघू शकता तुम्ही. आपण हे बघा, इथून असं 12 इंच घ्यायचं आहे. छोट्या बाळासाठी आपण हे बोनेट बनवत आहे. इथून आपलं 4 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता. इकडनंही आपण 4 इंच घेणार आहोत. जिथे आपण 12 घेतलं होतं अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. असं सरळ एक लाईन आपण घ्यायची आपल्याला. हे बघा, आणि ह्या 12 इंचाचे आपल्याला 3 भाग करायचे आहे. हे बघू शकता. हा एक 4 इंच इथे, एक 8 इंच इथे आणि हे 12 इंच इथं. तर असे 4 4 4 3 कप्पे बनवायचे आहे. आणि हा जो मध्य जो सेंटर आहे ना, त्याच्या पुढे अजून आपल्याला 4 इंच पुढे घ्यायचं आहे. हे बघा, आणि इकडनंही आपल्याला 4 इंच वरती घ्यायचं आहे. हे बघा, हा आपल्याला असा चौकोन बनवून घ्यायचा आहे. हा वरती असा 4 इंचाचा वरती चौकोन हा बनवला आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता हा आपल्याला कट करायचा आहे. हे बघा, जसं जसं आपण ड्रॉ केलं आहे ना, त्यानुसार आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, इथून इकडे आपल्याला सरळ असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आणि हे इकडे पण आपल्याला हा चौकोन कट करून घ्यायचा आहे. इकडनं देखील आपण 4 इंच हे घेतलेलं होतं. तर अतिशय सोपी आहे ही पद्धत. हे बघा, अशा पद्धतीनं आहे. तर हे बघा, आपण ह्या अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. आणि आपण हे टोक ते हे टोक अशी एक आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत. तर ही बघा, तर आपण ही एक स्टिच अशी मारून घेत आहोत. तर ही स्टिच आपल्याला अशी मारून घ्यायची आहे इथे. आणि दुसरीकडून हा जो पार्ट आहे तोही आपल्याला हे टोक ते हे टोक असं जॉईंट करायचं आहे. एक शिलाई मारायची आहे. हे बघू शकता तुम्ही. आपलं बोनेट हे अतिशय सुंदर छोट्या बाळासाठी बनणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं पाठीमागून हा असा चौकोन आहे. तर आपण आता याला पाइपिंग आणि नाडी लावणार आहोत. तर तेही बघा तुम्ही. तर आपल्याला नाडीसाठी अशी 1-1 इंचाची पट्टी लागणार आहे. ती आपण अशी कटिंग करून घेऊया. हे बघा, 1 इंच आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट करून हे अशा 2 पट्ट्या आपण कापून घ्यायच्या आहेत. आपल्याला जितकी लांब पट्टी खालची नाडी हवी आहे ना, त्या पद्धतीने आपण ती कट करून घेऊया. शिवण्यासाठी अतिशय सोपे आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की ही बोनेट तुम्हाला तुमच्या छोट्या बाळाचा असेल तर आपण त्यांना शिवून रेडी करून दिलं तर आपल्याला खूप आनंद होतो. घरच्या घरची शिवलेली आपण कशी असते ती. तर ही तिरकी पट्टी घ्यायची आहे आपल्याला. ही जे बोनेट आहे ना, तर याच्यासाठी आपण तिरकी पट्टी घ्यायची आहे. हे बघू शकता. आपल्याला ही पाइपिंग करण्यासाठी तिरकी पट्टी घ्यायची आहे. तर आपण ह्या तिरक्या पट्ट्या काढून घेऊ. त्याही आपल्याला 1 इंचाची घ्यायची आहे. हे बघा, अशी सरळ आखून आपण पाइपिंग ज्या पद्धतीत करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अजून एक पट्टी काढून घेऊया. कमी कपड्यात आपण छान असं बोनेट बनवू शकतो छोट्या बाळासाठी. आपण हाताने बनवलेली वस्तू ही वेगळाच आनंद देते. तर तुम्ही ही नक्की याचे ट्राय करा. हे बघा, हे पाइपिंगच्या पट्ट्या आपण आता अशा जॉईन करणार आहोत. हे बघू शकता.
असे तिरकस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीत आपल्याला हे पाइपिंग जॉईन करून घ्यायची आहे. पुढची पट्टी मी तुम्हाला जोडून दाखवते. हे बघा, इथून असं आपण सरळ ठेवल्यानंतर हे टोकं काढून घ्यायचे आहेत आणि हे अगदी पाइपिंग करतो अशा पद्धतीत ही पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याचे उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न नक्की करीन. तर हे बघा, ही जी आपली कॅप आहे, इथून आपल्याला हे असं पाइपिंग करून घ्यायची आहे. ही सरळ पट्टी आपल्याला पाइपिंग साठी जास्त ओढायची नाही किंवा जास्त ताणून पण घ्यायची नाही. अशी मीडियम ठेवून आपण ही पाइपिंग करणार आहोत. 4 महिन्याच्या बाळासाठी ही टोपी अतिशय सुंदर आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, आपण ज्या पद्धतीने पाइपिंग करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही पाइपिंग पण थोडी जाड ठेवायची आहे. आपण ब्लाउजला जी पाइपिंग करतो ती बारीक ठेवतो, तर ही थोडी जाड ठेवायची आहे. जाड ठेवल्यानंतर अतिशय सुंदर आणि सुरेख लुक येतो त्याचा. त्यासाठी मी थोडी जाड ठेवत आहे. तुम्हाला जर बारीक वाटत असेल तर बारीकही ठेवू शकता, ऑप्शनल आहे ते. तर या पद्धतीने आपण अतिशय सुंदर अशी ही बोनेट बनणार आहे. बॉनेट म्हणू शकता, टोपी छोट्या बाळाची म्हणू शकता. हे बघा, अतिशय असा सुंदर लुक येतो. हे बघा, बघू शकता अशी पाइपिंग आलेली आहे त्याची आणि हे 2 टोक असे निघालेले आहेत. हे बघा, तर आपण आता हे टोक काढून आणि आपण याचा असा जॉईंट करून, हे 2 टोक जॉईंट करून हे इथं आपण असा त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. कारण जेणेकरून आपल्याला नाडी इथे लावायची आहे बेल्ट बांधण्यासाठी कॅपला. तर हा बघा, इथं थोडा जॉईंट येतो, तो जॉईंट जोडून घ्यायचा आहे आपल्याला. अखंड पट्टी असेल तर हरकत नाही, पण मग जर कपडा कमी असेल तर आपण अशा पद्धतीने हे करू शकतो. तर आपल्याला हे बेल्टचा सुद्धा असा एक सेंटर काढून घ्यायचा आहे आणि जिथे सेंटर आहे ना हा आपला आपण घेतलेला, त्या सेंटरवर हा सेंटर ठेवायचा आहे आणि आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा, कारण की कसं आहे माहिती का, आपल्याला नाडी अशी बेल्ट जो आहे ना तो बरोबर दोन्ही पण सेम येतात, कमी जास्त होत नाही. त्या हिशोबाने आपण असं हे करायचं आहे. ह्या अगदी बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला समजावून सांगते. कारण की नाडी कधी कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे आपण ही असं केल्यानंतर अंदाज आपला चुकत नाही. हे बघा, तर इथेही आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आता ही नाडी आपली तयार झाली आहे बघा, या अशा पद्धतीनं. तर आपल्याला हे इथंही फोल्ड करून घ्यायचं आहे अशी. हे बघा, अतिशय सुंदर आहे. कारण छोटे छोटे कपडे शिवतो ना, तर आपण त्यातून आपल्याला वेगळाच आनंद मिळत असतो. छोट्या बाळांचे कपडे, ब्लाऊज वगैरे हे आपण नेहमी शिवतो, पण हे जे आपण छोट्या बाळासाठी काहीतरी वेगळं बनवतोय ना, तर याचा आपल्याला आनंद खूपच वेगळा असतो. तर जेव्हा हे बाळ झालेलं आहे, तर हे बोनेट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे आपण हा उरलेला कपडा आहे त्याचे अतिशय सुंदर असे फ्लावर्स बनवू शकतो. हे बघा,
हे बघू शकता, अतिशय सुंदर. हे बघा, असं फ्लावर आपलं तयार होत आहे. बघू शकता. हे बघा, कॉटनचा कपडा घ्यायचा. कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्याने अतिशय सुंदर असं बोनेट तयार होणार आहे आपलं. हे बघा, आपण छोट्या बाळासाठी बोनेट किती सुंदर असं बनवतो आहे. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, अजून यात एक प्रकार आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. पण मग त्यात मला कमेंट करून सांगा की दुसऱ्याही प्रकारचं बोनेट ताई आम्हाला बनवून दाखवा. तर बघा, तर हे बघा, मी तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी हा छोटा बावला घेतला आहे. तर याला आपण ही कॅप घालून कसं दिसतं आहे बघा, बघू शकता. कारण की छोटं बाळ आहे ते दुसरीकडे आहे आणि हे मी बावल्याला सध्या ट्राय करून दाखवलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.